आज तुमचा भाऊ एकदम खतरनाक फॉर्ममध्ये होता ना भाऊ. तर जय बजरंग पब्लिक, आज आपण जात होतो नामपूर, जायखेडा आणि ताराबाद. मग काय आपली गाडी वगैरे मस्तपैकी लोड होणं चालू होऊन गेली होती. इथं पहिलेचा स्टॉप होता आपला जायखेड्याचा, कारण की तिथला बाजार वगैरे होता, त्यामुळे आपल्याला तिथं लवकर जायचं होतं. मग का न टाइमपास करता आपण डायरेक्ट गाडीला शेल मारून डायरेक्ट निघून गेलो ना भाई. जायखेड्यामुळं डायरेक्ट आपल्याला नामपूरची आणि ताराबादची ऑर्डर नंतर द्यायची होती. सगळ्यात पहिले ऑर्डर द्यायची होती आपल्याला जायखेड्याची, कारण की तिथं गर्दी उर्दी होऊन जाईल म्हटलं, त्याच्यामुळे आपल्याला तिथं लवकर पोचायचं होतं. मग काय आपण नामपूर रस्त्याला लागल्यानंतर डायरेक्ट नामपूरमध्ये येऊन लागलो. म्हणतं झाला भाऊ आता नामपूरला बी काही स्टॉप आहे नाही म्हटलं, आपल्याला नामपूरला आपण रिटर्न येऊन सण बघू म्हटलं. मग काय नामपूरला बी काही स्टॉप घेतला नाही आपण आणि निघून गेलो आपण डायरेक्ट जायखेड्याकडं. म्हटलं चला भाऊ जायखेडा खाली करणं अर्जंट आहे म्हटलं. मग काय जायखेड्यामध्ये आल्यानंतर एकच भीती वाटत होती मला डायरेक्ट, म्हटलं बाजार वगैरे नको भरायला भाऊ, नाही तर लय खतरनाक अवकाळ होऊन जातील म्हटलं. जर बाजार वगैरे भरून गेलं तर डायरेक्ट रात्रीचे 8 वाजले असते डायरेक्ट मला खाली करत करत. आणि इथं जर 8 वाजले असते तर डायरेक्ट नामपूर जात जाता आपल्याला 10 वाजून गेले असते. म्हटलं नाही अभि तू येई का खाली करेंगे बोला पहिले. मग आपण डायरेक्ट गावातून गाडी टाकून दिली. इथं बाजार उजार भरून गेला होता, तरी आपण त्याला माल वगैरे खाली करून आणि डायरेक्ट निघून गेलो होतो डायरेक्ट ताराबादकडं. ताराबादकडं निघाल्यानंतर आपली एक नुकसान होऊन गेली होती. नुकसान म्हणजे आपला मोबाईल स्टँड तुटून गेला होता चायला. म्हटलं बहुत बुरा लगा यार, 150 रुपये का लिया था यार बोला मैंने, 150 रुपये गए बोला पाणी में. पण म्हणतात जाऊ द्या सालं होते रहता है. मग काय तसंच आपण ताराबादकडे निघून गेलो मस्तपैकी डोंगरांची हवा खात खात. आणि हा रस्ता मला लय आवडतो, रात्रीचा नाही बरं का, दिवसचा लय आवडतो, कारण की रात्रीचा पुरा जंगल टाईप दिसतो हा डायरेक्ट. आणि आवडायचा विषय म्हणजे या रस्त्यांची, झाडांची हवा आणि डोंगर एवढे खतरनाक आवडतं तुमच्या भावाला का काय सांगतो. एकदम थंडी थंडी हवा डायरेक्ट, असं वाटतं मस्तपैकी एखादी झाडाखाली गाडी लावून झोपून घेऊ आपण. मग काय करता, काम आहे आपल्याला, थांबायला तर पडणार नाही. मग काय तसंच आपण ताराबादमध्ये एंट्री करून देतो आणि इथं आपल्याला फक्त गुलपी देऊन रिटर्न व्हायचं होतं. मग काय येऊन लागलो आपण डायरेक्ट या दुकानीला. आणि इथं माल दिल्यानंतर आपल्या गाडीतला डायरेक्ट अर्धा लोड कमी होऊन जाणार होता, कारण म्हणजे जेवढी बी आपल्या गाडीत गुलपी होती ना, जेवढी गुलपी तुम्हाला दिसतील पुरी मी इथं उतरवून दिली. निघून गेलो डायरेक्ट नामपूरकडं मस्तपैकी झाडांची हवा खात खात डायरेक्ट. आणि जे नामपूरमध्ये आपल्याला द्यायच्या होत्या बहुत 3-4 ऑर्डरी, पण मग त्या काय एवढ्या मोठ्या नाही होत्या. आपण पटकन तिथं खाली करून डायरेक्ट घराकडे निघणार होतो डायरेक्ट. म्हटलं आज उजाळच आपण घरी निघून जाऊ म्हटलं, रात व्हायचं कारणच नाही म्हटलं काय डायरेक्ट. पण मग काय, मग पुढून बघितलं तर इथं काहीतरी बवाल होऊन गेलेला होता, पण मग नेमकं काय झालेलं होतं काही माहिती नाही राव. जर नामपूरची पब्लिक आपला ब्लॉग बघत होईल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा का इथं काय झालेलं होतं. मग काय नामपूरमध्ये आपण 3-4 ऑर्डरी मस्तपैकी मोकळ्या करून देतो डायरेक्ट. आणि आत्ता निघायचं होतं आपल्याला डायरेक्ट घराकडं. मग चला मग भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा.